नमस्कार, मी प्रथमेश सोनार. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. याच निमित्ताने हातातल्या एका पुस्तकामधला एक परिच्छेद वाचतोय. पुस्तकाचं नाव आहे तुकाराम दर्शन. लेखक आहेत सदानंद मोरे. मराठी संस्कृतीचा मुख्य प्रवाह असलेल्या वारकरी परंपरेच्या शिखरस्थानी आहेत तुकाराम महाराज. संत बहिणाबाईंनी देवालयाचे रूपक करून जणू वारकरी संप्रदायाचा थोडक्यात इतिहासच सांगितला आहे. ज्ञानदेवांनी या देवालयाची पायाभरणी केली, नामदेवरायांनी याचा विस्तार केला, एकनाथांनी त्याला खांब दिले, तर तुकोबा त्याचे कळस झाले. तुका झालासे कळस. कळसाचे दर्शन झाले म्हणजे देवदर्शनाचे पूर्ण पुण्य मिळते अशी समजूत आहे. त्यानुसार तुकोबांचे दर्शन घडले, तुकोबांना समजून घेतले म्हणजे वारकरी परंपराच समजली. म्हणजेच मराठी संस्कृतीच्या आकलनाची कळच हाती आली. तुकोबा हे वारकरी परंपरेला आणि म्हणूनच मराठी संस्कृतीला आदर्श असलेले पुरुष होते. तुकोबा आणि मराठी संस्कृती यांच्या अतूट संबंधाचे एक गमक भाषिक आहे. कुठलीही संस्कृती आकार घेते ती विशिष्ट भाषेतच. मराठी भाषा वगळली तर मराठी संस्कृतीला वेगळे अस्तित्व नाही. भाषा आणि संस्कृती यांच्यामधील हा एक जैविक संबंध आहे. संस्कृतीच्या भौतिक आणि आत्मिक गरजांनुसार भाषा घडत जाते. या अर्थाने भाषा ही संस्कृतीचा आरसाच म्हणायला हवी. मात्र हा आरसा बाह्य नसून अंगभूत आणि आंतरिक असतो हे विसरता कामा नये. भाषेच्या अंगाने धांडोळा घेतला तर असे दिसते की मराठी भाषेवर तुकोबांचा प्रचंड ठसा आहे. तुकोबांची कित्येक वचने मराठीमध्ये म्हणींच्या आणि वाक्प्रचारांच्या रूपाने अमर झाली आहेत. सामान्य मराठी माणूसही सहजगत्या अशा वचनांचा उपयोग करून जातो आणि हे तुकोबांचे वचन आहे हे त्याला कित्येकदा ठाऊकही नसते. तुकोबा हे अशा प्रकारे मराठीत मुरून एकजीव झालेले कवी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वर्तमानपत्रांची नावं असोत की पु ल देशपांड्यांचे तुझे आहे तुझपाशी किंवा गौरी देशपांड्यांचे दुस्तर हा घाट अशी नाटक कादंबऱ्यांची नावे असोत, शब्द मागायचेच तर ते तुकोबांनाच मागावेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असे त्यांनी केव्हाच जाहीर करून टाकले आहे.